नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री व विद्यमान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली असून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शासकीय गैरव्यवहार प्रकरणी 2 वर्षांचा कारावास व 10,000 रुपये दंडाची शिक्षा कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना सुनावली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात. शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी 2 वर्षे कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आल्यानं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना प्रत्येकी 2 वर्षांचा कारावास व 10,000 रुपये दंडाची न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्पउत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वतःसह बंधू विजय कोकाटे, पोपट सोनावणे आणि प्रशांत गोवर्धने अशा 4 जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्पउत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्याची ही तक्रार होती. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम डिगोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनानं सदनिका वाटपाची चौकशी केली. या प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणी ॲडव्होकेट आशुतोष राठोड आणि तुकाराम डिगोळे यांच्या कन्या यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. सर्वप्रथम तुम्हा सर्व मीडियाचं अभिनंदन की एवढा जागरूक मीडिया असल्यामुळे आजकाल जी तक्रार असते कायद्यानुसार त्याला न्याय मिळतो. सत्र न्यायालयाने आज निकाल देताना माननीय सत्र न्यायालयाने अतिशय स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की या प्रकरणी शासनाची फसवणूक झालेली आहे आणि ही फसवणूक ही शिक्षेला पात्र आहे. म्हणून गुन्हेगार श्री माणिक कोकाटे यांना अटक व्हावी, नियमानुसार अटक व्हावी व त्यांना दंड व्हावा असा स्पष्ट निकाल आलेला आहे. आता कोकाटे यांच्यावर न्यायालय अटकेची टांगती तलवार आहे. त्यांना अटक व्हावी, त्यांना जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय व माननीय सर्वोच्च न्यायालय या स्तरावर आम्ही सुरू केलेली आहे. आणि याच्यात माजी मंत्री तुकाराम डिगोळे साहेबांनी जी ऑलरेडी मूळ तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने याचा अंतिम निवाडा होईल असं मला आणि दिगोळे साहेबांची कन्या अंजली दिगोळे राठोड यांना आम्हाला दोघांना पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. नेमकं निकाल काय दिलेला आहे? आपण म्हणता अटकेची न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे. पूर्ण अभिलेखाची अवलोकन करून की या संदर्भात माणिक कोकाटे यांनी ज्या सदनिका घेतलेल्या आहेत त्या निकषानुसार नाही, याच्या शासनाची फसवणूक झालेली आहे आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा सिद्ध होत आहे असे स्पष्ट निष्कर्ष हे माननीय सत्र न्यायालयाने निकालात नोंदवलेले आहे. कायदेबद्दल काय याच्यात 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असल्याने सत्र न्यायालयाने यांना दंडही ठोठावलेला आहे. निकालात स्पष्ट सांगितलेलं आहे की याच्यात अटक होणे क्रमप्राप्त आहे. अटक टाळण्यासाठी माणिक कोकाटे हे जामिनासाठी अर्ज करू शकतात, परंतु सदर जामिनाला आम्ही रीतसर विरोध करत आहोत. धन्यवाद. कोर्टात नेमकं आपल्याकडनं काय बाजू मांडणार? कोर्टात आम्ही आवश्यक कागदपत्र सादर केलेले आहेत, माननीय उच्च न्यायालयात सादर केलेले आहेत. त्याच्यात आम्ही हे स्पष्ट नमूद केलेलं आहे की ज्या वर्षी माणिक कोकाटे यांनी या सदनिकांचा लाभ घेतला त्या वर्षी त्यांचं उत्पन्न हे निकषांपेक्षा जास्त होतं. त्याच वर्षी त्यांनी शस्त्र परवाना घेतला होता. शस्त्र परवाना घेताना एक प्रतिज्ञापत्र ज्याच्यात उत्पन्न काही लाखांचं असणे आणि सदनिका घेताना दुसरे प्रतिज्ञापत्र ज्याच्यात उत्पन्न कमी असणे, म्हणजे एकाच वेळेला शासनाकडे 2 प्रतिज्ञापत्र केलेले असणे, ही उघड कागदपत्रांवर सिद्ध होणारी
गुन्हेगारी आहे आणि याच्यात गुन्हा सिद्ध झालेला आहे. आता याच्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे लॉ अँड ज्युडिशरी असल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की याच्यात माणिक कोकाटे यांचा राजीनामा त्वरित घ्यावा व त्यांना अटक करण्यासंदर्भात गृह विभागाला निर्देश द्यावेत, जेणेकरून जनतेला एक चांगला मेसेज जाईल. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आर्थिक निकष नसताना ज्या सदनिका लाटल्या होत्या त्याबद्दल जी मूळ तक्रार माझे वडील माजी मंत्री तुकाराम दिघोळे साहेब यांनी केली होती, त्या तक्रारीला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं मला वाटतं. या संदर्भात ही शिक्षा कायम राहावी म्हणून पुढे माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही प्रक्रिया गरजेची आहे ती आम्ही सुरू केलेली आहे. आणि या संदर्भात येत्या 19 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयामध्ये पुढची तारीख देखील आहे. नेमकं काय प्रकरण होतं थोडंसं आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी ज्या काही सदनिका महाराष्ट्र शासनातर्फे उपलब्ध करून दिल्या जातात कमी भावामध्ये, त्या निकषांवर आपण आर्थिक दुर्बल आहोत असं दाखवून एकाच्या स्वतःच्या नावावर एक आणि काही डमी नावांवर आणखीन 3 सदनिका अशा 4 सदनिका यांनी आपल्या नावे करून घेतल्या होत्या आणि त्यांचा उपभोग तेव्हापासून आजतागायत ते घेत होते. नेमकं कधी घेतले होते आणि या आधी सुद्धा कोर्टाने या संदर्भात शिक्षा दिल्यानंतर मध्यंतरी या संपूर्ण शिक्षेला स्थगिती मिळाली होती, अंतरिम स्थगिती होती. अंतरिम या प्रकरणाबाबतीत जेव्हा कनिष्ठ न्यायालयाने मंत्री महोदयांच्या विरोधात शिक्षा दिली गेली होती, त्या प्रकरणाला नंतर सत्र न्यायालयामध्ये त्यांनी आव्हान दिलं होतं. त्यामध्ये फक्त या सत्र न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत त्याला अंतरिम स्थगिती देण्यात आली होती आणि आता निकाल लागलेला असल्यामुळे शिक्षा कायम आहे. माननीय न्यायालयाने आज कुठलं निरीक्षण नोंदवलं आणि ही शिक्षा जी आहे ती कायम केलेली आहे ते मला सांगता येईल केस मेन म्हणजे याच्यात कसं आहे की नैतिकतेच्या मुद्द्यावरच राजीनामा द्यायला पाहिजे. हा, कोर्टाने एवढा निकाल देण्याची गरजच नाही, परंतु आता ती पिढी राहिलेली नाही. राजकारण एवढं बदललंय, संवेदनशीलता हरवलेली आहे आणि कोडगेपणा आलाय पूर्ण. हो, सीएम साहेबांची मी भेट घेणार, राज्यपाल महामहिम राज्यपालांची भेट घेणार आणि उच्च न्यायालयात तर आम्ही आहोतच. आणि याच्यात तर मी म्हणजे अजितदादांनाही आवाहन करतो की त्यांनी असे मंत्री का ठेवावे आपल्या पक्षात ज्यांची एवढी गुन्हेगारी स्वरूप आहे. नाही ठेवायला पाहिजे, जनतेने नाकारायला पाहिजे खरं तर. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.